बघा सगळ्या ताईंनी अरे उन्हात किती झाड चमकती ती दाखव की दिसती. दिसते का माग जा की जरा शेवग्याची आपल्या गावाची शेंगा जवळ जा कशी वरडती. ओरड. दिसते का इतकी एवढी मोठी घुस सापडली इथं. बरेच जण मागच्या वेळेस म्हणले उंदीर आहे. उंदीर काय एवढा मोठा असतो का कमेंट करून मला नक्की सांगा. आता उचलून मला बाहेर घ्यायचंय पण भीती वाटते त्याची. बघू काढू आपण थोडं थोडं प्रयत्न करून त्याला बाहेर. उंदीर काय एवढा मोठा असतो काय घाम निघला बाई. बघा सगळ्या ताईंनी ही बघा उंदीर आहे का सांगा मला तुम्ही. उंदराची काही शिफ्टी एवढी मोठी असते काही एवढी शिफ्टी माझ्या अंगठ्यापेक्षा मोठी. आणि बघा किती प्रयत्न करते तोडायसाठी. लय प्रयत्न करते ती तोडायसाठी. आणि बघा हिथं येते ती घुस बर का. कचरा नाही काय नाही आपली सगळी फक्त झाड आहेत इथं. आणि इतकं त्रास दिलाय तिनं की विचारायला नको. आणि ही बघा फिरती ती अशी भीती वाटते. एवढे जोरात जोरात ओरडती तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल हे बघा. केवढी शिफ्टी ही बघा तिची. उंदराची काय अशी काय उंदीर मामा किती गोड असतो. आणि इतकं झाडाचं नुकसान करते ना. आज सापडली बरं वाटायला लागलं. 9वी 10वी घुस असेल बरं का. आम्ही पकडायची शेजारी जवळ थोड्या अंतरावर एक हॉटेल आहे. त्यामुळे इतक्या घुशी होतात का नाही विचारायला नको. नाहीतर आपल्या इथं काही घाण वगैरे नाही. मी थोडं सुद्धा इथं घाण वगैरे होऊ देत नाही बिलकुल सुद्धा. आलेत बहुतेक आहो आलेत. मॅचिंग मॅचिंग झाले आज दोघाच आपल्या. उचलली की घाम घाम झाला कारखाना. इथं आता आहो आणि कृष्णा या घुशीला सोडण्यासाठी चालले होते. लांब नदीकाठी नेऊन हिला सोडतात. बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस कमेंट केली की उन्हात ठेवली तर मरून सुद्धा जाते आणि पाण्यात बुडवली तर. पण अशी काही मारायची वगैरे आमची इच्छा होत नाही. त्यामुळं आता ते दोघं तर गेलेत. आज संडे सुट्टी आहे त्यामुळे थोडंसं निवांत काम चालू होतं. आत आले बघते तर काय या चिंगीच्या पिल्लांची खूप चंगळ चालली होती दूध पिण्यासाठी. आणि बघा हे तांबड्या आणि काळ्या रंगाचं पिल्लू आहे ना ते दुसऱ्या पिल्लांना जोरा जोरात पायाने ढकलून देतं आणि स्वतःच पेत असतं आणि एकदम फुगत असतं टंब असं. तर आता लवकरच ना आपली पाठीमागची जी स्टोर रूम आहे त्या स्टोर रूम मध्येच या पिल्लांना नेऊन ठेवणार आहे आणि त्यांचं खायची प्यायची सोय तिकडं करणार आहे. थोडीशी मोठी झाली ना की आहोंच्या 1-2-3 मित्रांनी ही पिल्लं मागितलेली आहेत. त्यांना ही पिल्लं देणार आहेत. 1-2 ताईंच्या कमेंट सुद्धा आल्या की आम्हाला पिल्लं मिळतील का म्हणून. तर जर त्या कुठल्या मित्रांनी नाही नेली ना तर तुम्हाला नक्की देईन. त्यानंतर 8 दिवसासाठी जे वाटण बनवायचं होतं ते वाटणाची तयारी चालू होती. शेंगादाणे सुद्धा भाजून घेतले होते कारण शेंगादाणे सुद्धा भाजलेले संपले होते. शेंगादाण्याचा कूट बनवायचा होता. तर इथं कांदा खोबरं टमाटर 2 चमचे तीळ 1 चमचा खसखस लसूण अद्रक हे सगळं अर्धा पाऊण तास घालून ना बारीक गॅसवरती अगदी थोडं थोडं तेल टाकून मी भाजून घेतले. थंड होण्यासाठी ठेवले. आणि माझं एवढं सगळं काम चालू आहे हे बघून ना मोठ्या लेकीनं सगळी सिंकमधली भांडी घासून घेतलीत आणि सिंक घासते. चुलत सासूबाईंनी ना या कलमी आंब्याच्या कैऱ्या दिल्या होत्या. या इतक्या ताज्या टोटवीत कैऱ्या बघून ना खाण्याचा मोह काय आवरला नाही म्हणून एक कैरी चिरली आणि खाल्ली. साखरेसारखी गोड अशी मस्त कैरी होती. त्यानंतर तुम्ही बघताय पाठीमाग घड्याळात 4:45 की 5:15 वाजत आल्या होत्या. मस्त चहा ठेवला आणि संध्याकाळच्या भाजीसाठी तयारी केली. आज पालकाचा गरगट्टा बनवणार होते. कुकरमध्ये 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला पालक चवीपुरतं मीठ कच्चे शेंगादाणे टाकून घेतले. तोपर्यंत माझी छोटी लेक आली होती. तिकडे दाखव तिकडे दाखव कसं बसलंय आता. सर किशो व्हिडिओ चालू आहे. किती नेता 4 पप्पी नाही घ्यायची. पप्पी मग हात लावला हात लाव पण परत तोंडाला नाही लावायचा परत हँड वॉश करायचा.
आमच्या घरामध्ये ना तिन्ही लेकींना मांजर खूप आवडतं. तुम्ही म्हणाल इतकी छोटे तिला कशाला हात लावू दिला, आपण तिला परत हँडवॉश वगैरे करायला लावला होता. हे माझे छोटे दीर आहेत खुर्चीवरती बसलेले आणि ती माझी छोटी जाऊबाई आहे. ह्या लेकीला शाळेत घातल्यामुळं तिचा शाळेचा युनिफॉर्म, स्कूल बॅग, टिफिन बॅग अशा छोट्या मोठ्या गोष्टी घेण्यासाठी ते दोघं गावात गेले होते. येता येता मग इकडं आले होते आणि जेव्हा पिल्लं झाली ना चिंगीला तेव्हा ती आली होती आणि तिला सांगितलं होतं की तुला डोळे उघडले ना पिल्लू द्यायचं. तर ती सारखी तिच्या मम्मीला विचारत होती की म्हणजे उघडलेत का डोळे, विचार की आईला. म्हणजे ती मला आय्या म्हणते, तिला छोटी होती त्यावेळेस आई म्हणता येत नव्हतं म्हणून ती मला पण सारखी आत्ता जरी बोलताना आय्या आय्या करून हाक मारत असती. आणि तिचा एवढा गोड युनिफॉर्म बघून ना मला काही तिचा युनिफॉर्म तिला घालण्याचा मोह काय आवरला नाही. आणि शाळेचा ड्रेस घातल्यानंतर किती छान डान्स करत होती ना, तुम्ही कमेंट करून नक्की बघा. किती लहानपण गोड असतं की नाही, लहानपणीच्या आठवणी वेगळ्याच असतात की नाही. तिला आता ज्यावेळेस मोठे होईल ना ती व्हिडिओत बघेल की छोट्यापणी ती कशी होती म्हणून. इतकी खुश झाली ती शाळेचा युनिफॉर्म घातल्यानंतर. आणि हा हातात घेतलेला बेल्ट आहे ना, कितीच्या वेळ मला आठवत नव्हतं की हा ऍडजस्टमेंट करायचा कसा. म्हणून माझ्या दोन्ही लेकी सुद्धा म्हणत होत्या अगं आई तू विसरली हा बेल्ट ऍडजस्टमेंट करायचा कसा म्हणून. आणि आता बघा तुम्ही ती किती खुश झाली हा ड्रेस घालताना. आणि आहोंच्या हातामध्ये हे शूट घेताना मोबाईल दिलता, त्यांनी बहुतेक कुठला मोड ऑन केलता कोणास ठाऊक, पाठीमागचे सगळे ब्लर दिसायला लागले होते आणि आम्ही दोघी जिथं दिसत होतो स्पष्टपणे बघा. आणि किती खुश झाली ती सुद्धा, ती टाय वगैरे घालून. आणि मी तिला म्हणत होते मला राहू दे म्हणून असं. आणि खूप गोड आहे ती. त्यानंतर बघा गप्पा वगैरे मारल्या, ते दोघं गेले. आता मस्त पालकचा गरगटा बनवायला लागले होते. थोडंसं तेल गरम करून जिरी मोहरी टाकून घेतली, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण टाकून घेतलं, चांगलं 1 मिनिट तेलात परतून घेतलं. त्यानंतर अगदी चिमूटभर इतकी हळद टाकली. आणि आता कुकरमध्ये जे एक्स्ट्राचं पालक शिजून राहिलेलं पाणी आहे ना, ते पाणी या फोडणीमध्ये मी ओतून घेणार आहे. आणि नंतर जी राहिलेली पालक आहे ना ती पळीच्या मदतीने ना मस्त मॅश करून घ्यायची. खूप मस्त होतो तुरीची डाळ घालून केलेला हा पालकाचा गरगट्टा. आणि त्याचसोबत ना हे कच्चे शेंगादाणे घातलेले असतात ना आपण अख्खे, ते शिजल्यानंतर इतके भारी लागतात ना गरगट्ट्यामध्ये. तुम्ही जर टाकत नसाल ना तर कोणताही म्हणजे हिरव्या भाजीचा गरगट्टा बनवत असाल ना तर नक्की कच्चे शेंगादाणे टाकून बघा. इकडं मस्त पालकाचा गरगट्टा शिजत होता एका गॅसवरती, मस्त राईस शिजाय घातला होता. 7:30 वाजल्या होत्या, परंतु कामं अजून माझी पेंडिंगला राहिली होती. आता जे काही वाटण बनवण्यासाठी सगळं साहित्य घेतलं होतं ना ते थंड झालं होतं. आता सुरुवातीला तीळ आणि खसखस टाकून घेतली, अद्रक आणि लसूण टाकून घेतलं. आणि त्याच्यासोबत आज ओला नारळ होता, पाठीमागच्या वेळेस सुक्का नारळ होता तर हा ओला नारळ टाकला. हे सगळं मिक्सरला सुरुवातीला फिरवून घेतलं. आणि नंतर लास्टला हे भाजलेलं टमाटर आणि भाजलेला कांदा, कोथिंबीर हे टाकून वाटण करून घेतलं. अशा पद्धतीची तयारी केली ना, काय सांगू तुम्हाला, 8 दिवस इतके छान जातात ना शांततेत की सकाळची बिलकुल गडबड होत नाही, चिडचिड होत नाही. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की